महात्मा फुले यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास भाग 3 कच्छ भूदेव अथवा भूपती क्षत्रिय द्विज आणि कश्यप राजाविषयी. धोंडीबा म्हणतात, मासा आणि कासव यामध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहता त्यामध्ये थोडे थोडे अंतर दिसून येते, परंतु इतर काही गोष्टीत म्हणजे जलात राहणे, अंडी घालणे व त्यास फोडणे इत्यादींनी ते एकमेकांशी साम्यता पावतात. वास्तव कच्छ हा कासवापासून जन्मला म्हणून भागवत वगैरे इतिहासकर्त्यांनी ग्रंथात लिहून ठेवले आहे. त्याविषयी विचार करू गेल्यास त्याचा परिणाम मत्स्यासारखा होईल व तेणे करून आपला वेळ फुकट जाईल. अशी खात्री झाल्यावर मी आपणास पुढे विचारतो की कच्छाने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले. ज्योतिबा म्हणतात, त्याने प्रथम त्या बंदरापासून ज्या पर्वतावर मत्स्याची टोळी घेऱ्यामध्ये सापडली होती त्या पर्वताचे अलीकडील बाजूपासून बहुतेक तेथील मूळच्या क्षेत्रवासी लोकांस घेरा घालणाऱ्या लोकांसहित एकंदर पिटाळून नंतर तो आपल्या लोकांस सोडवून एकंदर सर्व त्या क्षेत्राचा भूदेव म्हणजे भूपती होऊन डुरक्या फोडीत बसला. धोंडीबा म्हणतात, ते कच्छाने क्षेत्रातून पिटाळून लावले. क्षत्रिय कुणीकडे गेले. ज्योतिबा म्हणतात, समुद्रावरून तुझी इराणी अथवा आर्य लोकांची टोळी आली असे म्हणण्याबद्दल घाबरल्यामुळे द्विज आले असा शब्दात करीत त्या पर्वताचे पलीकडे जाऊन कश्यप या नावाच्या क्षेत्रपतीच्या पाठोपाठ निघाले. यावरून कच्छ आपल्याबरोबर काही फौज घेऊन त्या पर्वताचे पलीकडील बाजूने खाली उतरला आणि त्याने तो पर्वत आपल्या पाठीवर घेऊन म्हणजे पाठीशी घालून अथवा पाठीमागे टाकून कश्यपाच्या राज्यातील क्षत्रियास जसजशी इराणातून मदत येत गेली तसतशी पीडा देऊ लागला. पुढे कश्यपाने जरी तो पर्वत कच्छापासून माघारी घ्यावा म्हणून मोठे प्रयास केले, तथापि कच्छाने आपल्या मरणापावेतो तो पाठीत घातलेला पर्वत त्या क्षेत्रपतीच्या हाती दिला नाही व आपली रणभूमी सोडून एक पाऊलसुद्धा मागे हटला नाही. भाग 4 वराह आणि हिरण्यक्ष याविषयी. धोंडीबा म्हणतात, कच्छ मेल्यामागे द्विजांचा कोण अधिकारी झाला. ज्योतिबा म्हणतात, वराह. धोंडीबा म्हणतात, वराह हा डुकरापासून जन्मला असे भागवत वगैरे इतिहासकर्त्यांनी लिहून ठेवले आहे. याविषयी आपले मत कसे काय आहे. ज्योतिबा म्हणतात, वास्तविक विचाराअंती असे ठरते की मनुष्य आणि डुक्कर या उभयंतामध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहता चमत्कारिक अंतर दिसून येते व त्याविषयी तुझी पक्की खात्री व्हावी म्हणून ते उदाहरणाकरता फक्त ते आपल्या बच्चास जन्म दिल्यानंतर कशी वर्तणूक करतात याविषयी आपण थोडासा विचार करून पाहू म्हणजे झाले. मनुष्य स्त्री आपल्या मुलास जन्म दिल्याबरोबर त्यास काडी मात्र इजा न देता त्याचे पालन पोषण करू लागते, परंतु डुकरीण कुत्रीसारखी प्रथम आपल्या जन्म दिलेल्या बच्चास एकदम खाऊन नंतर बाकीच्या दुसऱ्या बच्चास जन्म देते. यावरून वराहाच्या डुकरिणी मातेने प्रथम आपल्या डुक्कर जातीच्या बच्चास खाऊन नंतर या मानव डुकरास व्याली असावी असे सिद्ध होते. परंतु भागवत वगैरे ग्रंथकर्त्याचे मताप्रमाणे वराह हा आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याचा सर्व साक्षीपणाला व त्या समसृष्टीला बट्टा लागला की नाही. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.